अरे मी मस्त आहे, कमाल आहे, एक्सायटेड आहे. जरी 100च्या आसपास सिनेमे होत असले तरी रिलीज होताना खूप धाकधूक आहे, पण आनंदही आहे की मराठी सिनेमाला मायबाप रसिक प्रेक्षक खूप भरभरून प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे आतली बातमी फुटली 19ला येतो आहे, तर त्याची प्रचंड एक्साइटमेंट आहे. खरं सांगायचे तर खरंच प्रचंड एक्साइटमेंट आहे. आम्ही ट्रेलर बघितलाय, गाणी खूप मस्त झाली. आपण असं म्हणतो ना, आपण जेव्हा एक चित्रपट सिलेक्ट करतो तेव्हा एक गोष्ट ती आपल्याला त्या चित्रपटातली खूप आवडते, ती भावते. अशी या चित्रपटातली अशी कोणती गोष्ट होती जी तुला टच झाली आणि असं वाटलं की येस, ही फिल्म आपण केली? तशी एक नाही, खूप गोष्टी आहेत, पण जी मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे गोष्ट ह्या सिनेमाची. ह्या सिनेमाची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे आणि ती अशा पद्धतीने मांडणार आहेत. म्हणजे जैनेश सर आणि विशाल सरांनी मला जेव्हा गोष्ट सांगितली होती, गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे, पण ती कशी मांडतायत ते खूप इंटरेस्टिंग होतं आणि त्यांनी ती खूप इंटरेस्टिंग पद्धतीने मांडली आहे. म्हणजे हा खरा ड्रामा आहे, पण त्याला सस्पेन्सची, थ्रिलची आणि थोडीशी ह्युमरची जोड आणि फोड या डिरेक्टर निर्मात्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे ती गोष्ट ही हा पहिला ॲस्पेक्ट होता की नाही यार, या गोष्टीत आपण काम करायलाच पाहिजे, या सिनेमाचा भाग असणं गरजेचं आहे. खूप तगडी स्टारकास्ट आहे. रोहिणी मॅम आहेत, मोहन सर आहेत, यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न असतं, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते. काय सांगशील, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, तो एक एक्सपिरियन्स कसा होता ॲज अ ॲक्टर म्हणून? आता रोहिणी हट्टंगडी मॅम, मी तुला सांगू, मी एक शूटर नावाची फिल्म केली होती, मी आणि रणदीप हुडाने. 2013ला केली ना बिपिन आपण? बिपिन 2013ला केलं ना शूटर आपण? 2013ला मी ती फिल्म केली होती शूटर, जी आता झी5वर ऑपरेशन फ्रायडे नावाने आली पण आहे. तर तेव्हा आम्ही रोहिणीताईंबरोबर एक सीन केला होता, जिथे आम्ही दोघं जाऊन त्यांना शूट करतो. म्हणजे तर तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा रोहिणी मॅमना भेटलो होतो. तर अशी त्यांच्याबरोबर ओळख होती, पण काम करण्याची संधी कधी अशी मिळाली नव्हती. आणि डॉक्टर मोहन आकाश सरांबरोबर मी एक लॉकडाऊनमध्ये एका ब्रँडची एक शॉर्ट फिल्म केली होती. ह्या सिनेमात कसं आहे, ह्या सिनेमात त्या दोघांनी उत्तम काम केलं आहे. समृद्ध अभिनेते आहेत दोघंही, अनुभवी आहेत, दिग्गज तर म्हणजे आहेतच. त्यामुळे एक तर धाकधूक होती की कसं काम होईल, कारण वरवर जरी तो विनोदी वाटला तरी तो एका छान विषयाला हात घालणारा सिनेमा आहे. सो तो कसा प्रेझेंट होईल, तो कसा, आणि तो विनोदही खूप असा नको व्हायला ना, असं सगळंच डोक्यात होतं सगळं. म्हणजे पण तो खूप छान पद्धतीने जैनेश सर, विशाल सरांनी तो प्रेझेंट केला आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे ना कॅरेक्टर फक्त प्रामाणिकपणे करूया ह्या भावनेने काम केलं आहे. अशी गाण्यांबद्दल बोलू, सखूबाई गाणं खूप ट्रेंड होत आहे. तुझी आणि गौतमीची ती केमिस्ट्री खूप छान दिसते, त्याबद्दल काय सांगशील त्या गाण्याबद्दल आणि गौतमी सोबतच्या या काम? म्हणजे विशाल सर आहेत ना डिरेक्टर, त्यांना विचारलं होतं की सर हे गाणं इथे बरोबर जातं. तर त्यांनी मला गोष्ट सांगितली की आपला सिनेमा ज्या पद्धतीने पोचतो, तर तिथे ना एक छोटासा ते हे गाणं आल्यामुळे ना तो कथेला पुढे घेऊन जातो, पण ते थोडं ते गाणं संपल्यानंतर सिनेमा आणखीन थोडा वेगळ्या पद्धतीने पेसी होतो. सो हा दिग्दर्शकाचा थॉट आहे की यार ते म्हणजे विशाल सरांना किंवा जैनेश सरांना ती गोष्ट माहिती होती की सिनेमात कुठल्या क्षणी कुठल्या गोष्टी यायला पाहिजेत. पण राहुल ठोंबरे, एक तर त्या कोरिओग्राफरबद्दल बोलेन, म्हणजे कमालीचा पोरगा आहे. मी एक सुपरस्टार नावाची फिल्म केली होती, तेव्हा गणेशाचार्य सरांनी गाणी केलेली सगळी. त्याला टकमटक चालू नको चटक चांदणी, ते गणेशाचार्य सरांनी केलं आहे आणि त्याला असोसिएट होता राहुल. तेव्हा त्यांनी विचारलं की कोण कोण कोरिओग्राफर, तर म्हणून तुम्ही ह्यांना एकदा राहुल ठोंबरेंना विचारा. आणि मग गौतमी पाटील आली. म्हणजे राहुल ठोंबरे, गौतमी पाटील, बरं आमची टेक्निकल टीम तर कमालच आहे. सेटअप एका दिवसात केला. म्हणजे प्रोडक्शन वाईज VG फिल्म्सवाले एवढे अलर्ट आणि ऑन द टोज होते की ते आम्ही गाणं एका रात्रीत केलं आहे. पण तो सेटअप बघाल तर तुम्हाला एका रात्रीचं वाटणार नाही, 4-5 दिवस लावले असंच वाटेल. सो मेहनतीने केलं. आणि मग गौतमीने तिचं तिचा एक ऑरा आहे आणि छान आहे, मस्त आहे. ते मला खूप छान काय वाटतं की हे सगळे लोक आपल्या आयुष्यात काय काय अचीव करतात, पण ते नम्र असतात आणि तो नम्रपणा खूप वर्क होतो. तो गौतमी पाटील मी तो नम्रपणा आहे की दादा कसं झालं, दादा मॉनिटर बघूया, अरे मस्त कर ना तू भाई, मी या लेवलला होतो की तू कर यार चांगलं कर. तर नाचायचं होतं रात्रभर त्यात गौतमी पाटील बरोबर, पण ते चांगलं झालं. आणि आता तेच आहे की ॲग्नेल सरांचं कौतुक आहे, म्युझिक सोनाली सोनावली जिने गायलं आहे गाणं, किंवा चैतन्य सर्जन लिहिलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की हे फक्त सिद्धार्थ तो गौतमी पाटील नाही, तर हे ओव्हरऑल त्या टीमचं आहे.
आणि हे आतली बातमी फुटलीसाठी झालेलं आहे गाणं. त्यामुळे सिनेमाच्या सगळ्या प्रोसेससाठी ते गाणंही खूप महत्त्वाचं होतं. आणि ते गाणं आता बघ ते ट्रेंडिंग होणारच होतं. गाणं आहे गौतमी पाटील आहे, त्यामुळे त्यांनी चांगलं झालं आहे, ते होणारच होतं. पण ते आमच्या सिनेमासाठी पण खूप एक वेगळ्या पद्धतीचं पुश आहे त्या सिनेमाला. आपण तुझा आणि त्रिशाचा बॉन्ड बघतोय, ते चंद्राची गोष्ट गाणं खूप छान झालंय. तो तो तिच्यासोबतचा एक्सपिरियन्स कसा होता? कारण की ती लहान मुलगी आहे, काही झालं तरी, पण ती कमाल ॲक्ट्रेस आहे, तिला नॅशनल अवॉर्ड मिळाले असतात, तिच्याबद्दल काय सांगशील? खरंच रे, एवढ्या लहान वयात नॅशनल मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि खूप म्हणजे ती खूप बहारदार अभिनेत्री आहे. म्हणजे मी ना माझं लहान मुलावर ट्युनिंग चांगलं होतं. ते धक्कामध्ये सक्षम होतं, किंवा गौरी होती, किंवा आमचा आर्यन मेघजी होता, जो आता एप्रिल मे 99मध्ये तो बालभारतीमध्ये माझा पोरगा होता, किंवा आता थांबायचं नाही ती मुलगी होती. किंवा मला वाटतं आपल्या मराठी इंडस्ट्रीत लहान मुलं आहेत ना, एवढं सुंदर आणि समजूतदार काम करतात ना यार, एवढं समजून काम करतात. मग त्रिशाला जी समज आहे एवढ्या वयात, छोट्याशा वयात, तिची आई तिला सांगायची, विशालचं सांगायची असं असं पाहिजे, मग तिची आई तिला सांगायची हे बाय असं असं आहे, आणि ती करायची रे. म्हणजे 5 वर्षाचं असताना किंवा 4 वर्षाचं असताना मी काय करत, ती 3 वर्षाची असताना तिने नाळ केला आहे. 3 वर्षाची असताना तिला नॅशनल मिळालं आहे. ही समज तिला उत्तम आहे. आणि या सिनेमातही तिने तिच्या वाटेला जे काम आलेलं आहे, म्हणजे त्रिशा ठोसर आमच्या सिनेमाला नजर लागू नये मग एक छान काळा तीट आहे. एवढी गोड मुलगी आहे. 25 वर्ष झाले इंडस्ट्रीत, जेव्हा आता तू बघतोस मागे वळून, तेव्हा काय वाटतं? मी मागे वळून बघतच नाही, नकोच बघायला. खूप आनंद वाटतो रे, की मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही ते प्रत्येक पाऊल हे खूप इम्पॉर्टंट होतं. म्हणजे मी हसा चकडूमध्ये छोटा रोल करणारा, किंवा गंगूबाई डॉन मॅट्रिकमध्ये कुठेतरी पासिंगचे, किंवा श्रीयुत गंगाधर टिपरेमध्ये मी कुठेतरी पासिंगचा रोल केला आहे. तर आपल्याला संधी मिळत जाणं आणि त्या संधीचं सोनं करत जाणं. सोनं करण्यापेक्षा मला असं वाटतं, मी खूप वेळा म्हणालो की मी किती चांगला नट आहे मला माहीत नाही, पण मी नशीबवान नट आहे. मी योग्य वेळी योग्य ठिकाणी असतोच काय ते मला माहीत नाही. ते आईवडिलांची आशीर्वाद असेल आणि मायबापावरचं प्रेक्षकांचं प्रेम असेल. सो ते छोटे छोटे भूमिका करता करता मला नंतर कळलं आहे की जे मी भरत सरांबद्दल बोलतो की डायलॉग हवेत म्हणजेच ॲक्टर नसतो. तुम्ही शांत राहून सुद्धा बऱ्याच गोष्टी करू शकता, जे डॉक्टर मोहन आगाशे सरांनी या सिनेमात केलं आहे. सो त्या गोष्टी शिकत गेलो, चांगले दिग्दर्शक भेटले. सो मला असं वाटतं की प्रत्येक भूमिके जी मला ज्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी दिली त्यांच्यामुळे कदाचित हे 25 वर्ष. म्हणजे मी एकदा महेश सरांना फोन केला होता, कारण तेव्हा त्या वर्षी माझं ते काय ते आर्टिकल येणार होतं. तर मी बोललो सर 25 वर्ष झाली. तो बोलला ते म्हणाले की तुझ्या प्रामाणिकपणाची 25 वर्ष. त्यामुळे ती जेवढं प्रामाणिकपणे काम करता येईल तेवढं करत राहा, आणखीन करू. म्हणजे 25 हा खूप मोठा आकडा, माझ्यासाठी मोठा आकडा यार, की माहिती नाही यायला मिळेल की नाही काम मिळेल की नाही, आज मिळेल की नाही काम, यायला होईल की नाही, ह्या लेवल असताना लोक काम करत गेले. आणि त्यात मला सर्वात महत्त्वाचं वाटतं मायबापावरचं प्रेक्षकांचं प्रेम, जे ते माझ्यासारख्या सर्वसामान्य पोरावर ठेवतात अजूनही. तर मी एन्जॉय करतो. मी मागे वळून बघण्यापेक्षा मागे वळून प्रत्येक क्षण मी जपून ठेवला. आणि याच्या पुढचाही मी त्यांना 19 सप्टेंबरपासून या VG फिल्म, विशाल सर आणि सगळ्या टीमला मनापासून वेलकम करा. कारण एक चांगला विषय खूप छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या टीमने केला आहे. सो 19 सप्टेंबरपासून आमचा सिनेमा येतो आहे, आतली बातमी फुटली. 19 सप्टेंबरपासून तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये नक्की बघा.